वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि पोलीस दलालाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। विभागीय चौकशीतील साक्ष बदलण्याकरिता एका पोलीस हवालदारावर दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। एवढेच नाही तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच हवालदाराला मारहाण करून गाडी खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकारात हस्तक्षेप करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यालाही भरधाव थार गाडी सोबत काही अंतर फरफटत नेल्याचा आरोप आहे। बघूया नेमकं काय घडलंय। वाशिम पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार गजानन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या खात्यामधील एक महिला पोलीस अंमलदाराविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे। या चौकशीत आपल्याकडून दिली जाणारी साक्ष बदलण्याकरिता दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या तक्रारीनुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मित्र विराज पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच गजानन काळे यांना अडवून वाद घातला। यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आणि साक्ष बदलली नाही तर गाडी खाली चिरडून टाकण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी थार वाहन भरधाव वेगाने पुढे नेल्याने एका अधिकाऱ्याला काही अंतर वाहनासोबत फरफटत जावे लागल्याची ही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे। या घटनेमुळे पोलीस हवालदार गजानन काळे यांच्या तक्रारीवरून विराज पाटील आणि महिला पोलीस अंमलदार शेख निलोफर यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे वाशिम पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून विभागीय चौकशी आणि त्या संदर्भातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। तर पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। काल दिनांक 6/6/2024 रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अपराध क्रमांक 641/2026 कलम 132 व इतर हा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी पोलीस हवालदार गजानन काळे हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाशिम येथे विभागीय चौकशीत जबाब नोंदवण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी विभागीय चौकशी चालू असलेली महिला अंमलदार निलोफर शेख व त्यांचा मित्र विराज पाटील यांनी त्यांना रस्त्यात थांबवून तुम्ही आमच्या बाजूने बयान द्या यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांना शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली। त्यावरून महिला अंमलदार निलोफर शेख व त्यांचा मित्र विराज पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। मात्र त्यांना बी गाडीसोबत हो, सदरची घटना घडल्यानंतर API आडोळे सदर ठिकाणी गेले होते। त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडी न थांबवता गाडी वेगाने चालवली। त्यात यांच्याही जीवितवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी वाहन चालवले। विभागीय चौकशीतील साक्ष बदलण्याकरिता दबाव, पोलीस हवालदाराला जीवे मारण्याची धमकी आणि पोलीस अधिकाऱ्याला वाहनासोबत फरफटत नेल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे। या प्रकरणातील तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।